मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी मराठवाड्यामध्ये 4 आंदोलनं आज पाहायला मिळाली। संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कार्यक्रमात भाषण करत असताना एका आंदोलकाने ओबीसी आरक्षणासाठी घोषणाबाजी केली। तर घोषणा देणारे रामभाऊ पेरकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दुसरीकडे बीडमध्ये अजित पवारांच्या गाडीसमोर 2 आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। ग्रामपंचायत कामाच्या चौकशीच्या मागणीसाठी तरुणांनी हे आंदोलन केलं। तर बीडमध्येच अजित पवारांच्या दौऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी गळ्यामध्ये बाजरीच्या कणसाची माळ घालत आंदोलन केलं। तर बंजारा समाजासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करावं या मागणीकरता छत्रपती संभाजीनगरमध्ये रवींद्र पवार यांनी सिद्धार्थ उद्यानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर 17 सप्टेंबरपासून हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन सरकारने दिलं। मराठवाड्यात आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। काही ठिकाणी नवीन जीआरनुसार ग्राम महसूल समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करत प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात येत आहे। त्यामुळे नवीन आणि जुन्या जीआरचा संयुक्त वापर करत प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे। बीडमध्ये अजित पवारांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। तर धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते 4 कुणबी प्रमाणपत्राचं वाटप झालं। हिंगोली जिल्ह्यात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते जिल्ह्यातील नागरिकांनाही जातीचं प्रमाणपत्र आज देण्यात आलं। दरम्यान कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपावर भुजबळ काय म्हणतायत ते पाहूया। सप्टेंबरला जो जीआर निघाला त्यानंतर त्या संदर्भात कार्यवाही केलेली आहे नाही ते पाहावं लागेल। बावनकुळे यांनी सुद्धा सांगितलं की जर अशा रीतीने चुकीचे प्रमाणपत्र अशा प्रकारचे जर काही दस्तावेज सापडले आणि त्याच्यावर जर काही प्रमाणपत्र दिली गेली असतील तर अशा बाबतीमध्ये आम्ही कारवाई करू। जर ती बरोबर योग्य चेकिंग करून चेक करून तपासणी करून दिली असेल तर काहीच आक्षेप असण्याचं कारण नाही। तर जीआर प्रमाणे पात्र आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। जीआर काढलेला आहे त्या जीआर प्रमाणे जे पात्र होत आहेत त्यांना दाखले मिळतील। आता त्यातल्या किती लोकांना मिळाले याची आत्ता माझ्याकडे आकडेवारी नाही, पण कुठूनही मिळत नाही अशी तक्रार आलेली नाही। त्यामुळे त्याची जी काही योग्य कागदपत्रांची पूर्तता आहे ती पूर्तता त्यानंतर ज्या 2 समित्या तयार केलेल्या आहेत त्यांचा अहवाल याच्या आधारावरती मिळेल।